महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली। त्यामुळे अनेक शहरांमध्ये जवळपास सर्व पक्षीयांना नाराज इच्छुकांचा सामना करावा लागतोय। कुठे नाराज कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले तर कुठे नेत्यांच्याच गाडीचा पाठलाग करण्यात आला। पण संभाजीनगरमध्ये मात्र आज पहाटेपासून हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। तिकीट वाटपावरून संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रात यापूर्वी घडल्या नसतील इतक्या घडामोडी काही तासांमध्ये घडलेल्या आहेत। मंत्र्यांच्या ताफ्यासोबत पोलीस नसते तर काहीतरी अघटित घडलं असतं, इतका तणाव वाढला होता। बघूयात संभाजीनगरातल्या भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश। संभाजीनगरमध्ये नाराज कार्यकर्त्यांचा जोरदार राडा। इच्छुकाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। तिकीट नाकारलं म्हणून इच्छुकाचा आक्रोश। मंत्र्यांसमोरच त्यांच्या फोटोला काळ फासलं। नेत्यांवर घराणेशाही जातीयवादाचा आरोप। संतप्त महिला कार्यकर्त्यांनी हात उचलला। उमेदवारी नाकारली म्हणून पक्ष कार्यालयातच ठिय्या। हा सगळा अभूतपूर्व राडा आज संभाजीनगरात बघायला मिळालाय। भाजपने एबी फॉर्मचं वाटप केल्यानंतर आपल्याला डावललं गेलं अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची झाली। त्यातूनच तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा जागोजागी उद्रेक झाला। संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते भागवत कराड आणि मंत्री अतुल सावेंच्या गाडीलाच घेराव घातला। गाडीचं जबरदस्ती दार उघडण्याचा प्रयत्न झाला। नेते गाडीत असतानाच गाडीला काळ फासलं। नेत्यांचे फोटो फाडले। एरवी नेत्यांच्या मागे पुढे करणारे कार्यकर्ते आज हमरी तुमरीवर आले होते। यात एका कार्यकर्त्याने स्वतःवर चक्क पेट्रोल ओतून घेतलं। इतकंच नाही तर अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर जातीयवादासह अनेक गंभीर आरोप सुद्धा इच्छुकाने केले आहेत। मला मारून टाकलं कालच, यांनी जिवंत मारून टाकलं साहेब। मला मी 20 वर्षापासून अहोरात्र केली जनतेत आणि यांनी मला काल मारून कशासाठी? यांच्या पीए साठी। एक मिनिट साहेब, सावे साहेबाच्या पीए साठी आणि डॉक्टर साहेबाच्या जातीसाठी। बस डॉक्टर कराड साहेबांनी फक्त वंजारी माणसाला तिकीट कशासाठी? 2% माणसाला तुम्ही तिकीट देतात? तुम्ही सांगा ना, हे सगळ्या लोकांना माहिती आहे। मग काय केलं असं? मग काल मारून टाकलं ना। अहो साहेब मी काय, अहो मी भाजप घेऊन गेलो ना, यांना घेऊन गेलो। अहो सांगतो साहेब, करोना काळामध्ये यांना मी 500 किट दिलेले आहेत। या डॉक्टर करायला मी 500 किट द्या, यांनी माझ्या पिशव्या काढल्या आणि यांच्या पिशव्या टाकून वाटल्या साहेब। तेच नाहीये साहेब, वाफेचे मशीन दिले साहेब। वाफेचे मशीन सुद्धा यांनी यांच्या वार्डात वाटले साहेब, यांच्या मुलासाठी। आणि माझे हे करू साहेब, मला काय करणं साहेब? मला काल मारून टाकणे, काय जगू? 25 वर्ष माझे केलं ना साहेब। मी एका सच्चा कार्यकर्त्याची बायको आहे। माझ्या नवऱ्याने परिवार सुद्धा नाही पाहिला। सगळं आम्ही यांच्यासाठी कुर्बान केलं आणि यानं त्याच्या जातीवाल्याला त्या अशा कॅन्डिडेटला तिकीट दिला, त्याला आमच्या वाटत कोणी ओळखत नाही। बराच वेळ चाललेल्या या राड्यानंतर भाजप आमदार संजय केनेकर यांनीच या कार्यकर्त्याला आपल्या गाडीत बसवलं आणि त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तसंच सर्व नाराजांच्या घरी जाऊन मी त्यांची समज काढणार असल्याचंही केनेकरांनी सांगितलंय। निश्चितपणे त्यांचा संताप होणे, संताप अनावर होणे हा साहजिकच आहे, परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय। ज्यांना ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे, कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्षाचा। तर दुसरीकडे अशाच आणखी एका तिकीट नाकारलेल्या इच्छुकाचा आक्रोश बघायला मिळाला।
या टक्का येवा माझा पाय बघायला या टक्क्याला हलवा इथून त्याला बोलवा इथे या टक्क्याला इथे बोलवा या टक्क्याला इथे बोलवा तर भाजपच्या कार्यालयासमोरच संतप्त महिला कार्यकर्त्या हात उचलताना देखील दिसल्या. एकीकडे हा सगळा राडा सुरू असताना तिकीट नाकारलेल्या काही महिला कार्यकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. तिकिटाचं आश्वासन देऊन सुद्धा शेवटच्या क्षणी ते नाकारलं जावं, असं नेमकं काय घडलं असा सवाल करत दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखेंनी भाजप कार्यालयातच ठिय्या मांडत उपोषण सुरू केलं. आणि या उपोषणादरम्यान सुद्धा महिला कार्यकर्त्यांना आपले हुंदके आवरत नव्हते. महिला कार्यकर्त्यांची समजूत काढायला आलेल्या नेत्यांसमोरच या नाराज इच्छुकांनी भाजपच्या सर्व्हेवर ताशेरे ओढले. तसंच पक्षातल्या घराणेशाहीवरही बोट ठेवलाय. आहेत का नाही मला सांगतात बावनकुळेचा सर्वे आहे. किशोर शितोळे सांगतात मला बावनकुळेचा सर्वे. कराड साहेब सांगतात मला बावनकुळेचा सर्वे. अरे बावनकुळेचा सर्वे काय किचन मध्ये गेला होता का? किचन मधला माणूस लावला होता का? बावनकुळेचा तुम्ही सर्वे करा ह्यांनी किचन पर्यंत गेले का? ह्यांच्या आई ह्यांच्या बायका उभे केले, यांचे नवरे यांच्या भाऊ सगळे बाहेर फिरत असताना यांच्या बायकांचा सर्वे यांच्या बायकांना किचन मध्ये गेले तर त्यांच्या बायका जो तेव्हाच त्या बायकांना भेटलं यांच्या बायकांना यांच्या आईला इथं आणावं. आणि हे सगळे दिसतात का? ह्यांच्यातले एक एक माणूस विचारा की कोण कोणत्या पदावर आहे. तर मी आत्ता जीप कापून देते इथं. शितोळे सर म्हटले तुम्ही आम्ही उन्हात आणत फिरून शिस्तबद्ध पक्षाचे पदाधिकारी आहात. अरे तुम्ही कोणती शिस्त पाळली? तुम्ही कोणती भाषणात सांगितलं किती घाण बोलले की मॅडम जे- येऊन त्यांना. जे पुरुष मंडळी असतील, जे नगरसेवक असतील, त्यांच्या बायकांचा विचार केला जाणार नाही. इथे तर कोणाची बायको पण नव्हती, कोणाचं कोणीच नव्हतं. का माझा विचार केला गेला नाही? आणि प्रत्येक वार्डात हे झालेले मॅडम. आम्हाला डावरून त्यांची बायको आणि त्यांची आई उभी केलेली. यानंतर भाजपचे काही नेते महिलांची समजूत काढण्यासाठी आले. तेव्हा भाजप नेते शितोळेंनीही उपोषणाला बसलेल्या महिला कार्यकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, नाहीतर कारवाईचा इशाराही दिलाय. त्या ताईंना सांगेल की हा काही शेवटचा क्षण नाही, अजूनही संधी मिळू शकतील. त्यांनी थांबलं पाहिजे, उपोषण सोडवलं पाहिजे. मी विनंती करेन. पण नाही ऐकलं तर पक्ष आहे, पक्षाला मला कडक निर्णय घ्यावा लागेल, कठोर निर्णय घ्यावा लागेल. तिकीट वाटपावरून भाजपमध्ये इतका अभूतपूर्व गोंधळ उडाल्यानंतर विरोधकांनीही भाजपची फिरकी घेतली आहे. निष्ठावंतांना डावलल्याचा परिणाम असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वापरा आणि फेका असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे आक्रोश जो संभाजीनगरमध्ये दिसतो आहे ते पक्ष निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही. संभाजीनगरमध्ये आधी युती तुटली, त्याचं खापर सेनेने भाजपवर फोडलं. आता भाजपला आपल्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलंय. एकीकडे विरोधकांचा सामना करायचा, दुसरीकडे मित्रपक्ष असलेला शिवसेनाच संभाजीनगर महापालिकेत विरोधात उभा ठाकलाय. आणि त्यात इच्छुकांचा इतका तीव्र संताप पक्षाला परवडण्यासारखा नाहीये. त्यामुळे भाजपकडून नाराजांची मनधरणी कशी केली जाते त्यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.